सध्या राज्याच्या राजकारणात राज ठाकरे यांचं नाव सारखं चर्चेलं जात आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती, राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट आणि राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट अशा बातम्या सारख्याच येत असतात। सध्या राज्याच्या राजकारणात राज ठाकरे यांचा एकही आमदार नाही। मात्र 2009 मध्ये मनसेने लढलेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचे 13 आमदार निवडून आले होते। सध्या ते आमदार नक्की कुठे आहेत आणि ते कोणत्या पक्षात आहेत, त्याचबरोबर या नेत्यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीत आपलं नशीब आजमावलं होतं का, या संदर्भात जाणून घेऊया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी एपी आणि तुम्ही पाहताय मुद्द्याचं बोला। 2005 मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली आणि 2006 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली आणि त्यानंतर 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचे 13 आमदार निवडून आले होते। यात पहिलं नाव आहे ते म्हणजे रमेश वांजळे यांचं। रमेश वांजळे यांची गोल्डमॅन अशी ओळख आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 2009 मध्ये खडकवासला विधानसभा मतदारसंघातून रमेश वांजळे यांना विधानसभेचं तिकीट दिलं होतं। रमेश वांजळे यांनी सध्याचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा खडकवासला विधानसभा मतदारसंघात पराभव केला होता। मात्र 2011 मध्ये रमेश वांजळे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं। 2024 मध्ये मनसेने रमेश वांजळे यांचे चिरंजीव मयुरेश वांजळे यांना खडकवासला विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिलं होतं। मात्र मयुरेश वांजळे यांचा या निवडणुकीत पराभव झाला। दुसरं नाव आहे ते प्रवीण दरेकर यांचं। प्रवीण दरेकर हे 2009 मध्ये मनसेच्या तिकिटावर मागाठाणे मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते। 2009 मध्ये प्रवीण दरेकर यांनी सध्याचे शिवसेनेचे आमदार आणि 2009 मधले मागाठाणे मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार प्रकाश सुर्वे यांचा पराभव केला होता। मात्र 2014 मध्ये प्रवीण दरेकर यांचा पराभव झाला आणि त्यानंतर त्यांनी मनसेला सोडून भाजपमध्ये प्रवेश केला। सध्या प्रवीण दरेकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विश्वासू अशी ओळख आहे। तिसरं नाव आहे ते राम कदम यांचं। 2009 मध्ये राम कदम हे घाटकोपर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते। 2009 मध्ये राम कदम यांनी भाजपच्या पूनम महाजन यांचा पराभव केला होता। मात्र 2014 मध्ये राम कदम यांनी मनसेला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला। 2014 ते 2024 पर्यंत म्हणजे सलग 3 टर्म राम कदम हे घाटकोपर मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले आहेत। चौथं नाव आहे ते बाळा नांदगावकर यांचं। 2009 मध्ये बाळा नांदगावकर शिवडी विधानसभा मतदारसंघातून मनसेच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते। 2024 मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या अजय चौधरी यांनी बाळा नांदगावकर यांचा पराभव केला आहे। बाळा नांदगावकर यांची राज ठाकरे यांचे विश्वासू सहकारी अशी ओळख आहे व सध्या ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच आहेत। पाचवं नाव आहे ते नितीन सरदेसाई यांचं। बाळा नांदगावकर यांच्याप्रमाणेच नितीन सरदेसाई यांची देखील राज ठाकरे यांचे विश्वासू सहकारी अशी ओळख आहे। नितीन सरदेसाई हे 2009 मध्ये माहीम मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते। 2009 मध्ये नितीन सरदेसाई यांनी त्यावेळेचे काँग्रेसचे उमेदवार व सध्या शिवसेनेत असलेले सदा सरवणकर यांचा पराभव केला होता। 2024 मध्ये राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी माहीम मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांना अपयश आलं। सहावं नाव आहे ते हर्षवर्धन जाधव यांचं। हर्षवर्धन जाधव हे 2009 मध्ये मनसेच्या तिकिटावर कन्नड मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते। त्यानंतर 2014 मध्ये हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला। 2014 मध्ये देखील ते आमदार म्हणून निवडून आले होते। 2019 व 2024 मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, मात्र दोन्ही वेळा हर्षवर्धन जाधव यांचा पराभव झाला आहे। सातवं नाव आहे ते वसंत गीते यांचं। 2009 मध्ये वसंत गीते हे नाशिक मध्यचे आमदार म्हणून निवडून आले होते, मात्र 2014च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला। 2015 मध्ये वसंत गीते यांनी मनसेला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला। मात्र 2019 मध्ये वसंत गीते यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि सध्या ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आहेत। 2024च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या देवयानी फरांदे यांनी वसंत गीते यांचा पराभव केला आहे। आठवं नाव आहे ते शिशिर शिंदे यांचं। शिशिर शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या सोबत शिवसेना सोडली होती। 2009 मध्ये शिंदे मनसेच्या तिकिटावर भांडूप पश्चिमचे आमदार म्हणून निवडून आले होते। 2018 मध्ये शिंदे यांनी मनसेला सोडचिठ्ठी देऊन पुन्हा शिवसेनेत घरवापसी केली। 9वं नाव आहे ते प्रकाश भोईर यांचं। 2009 मध्ये प्रकाश भोईर कल्याण पश्चिमचे आमदार म्हणून निवडून आले होते, मात्र 2014 व 2019 मध्ये भोईर यांचा पराभव झाला आहे। सध्या प्रकाश भोईर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच आहेत। 10वं नाव आहे ते रमेश पाटील यांचं। रमेश पाटील यांची सुरुवात ही काँग्रेसमधून झाली होती।
त्यानंतर 2009 मध्ये मनसेच्या तिकिटावर रमेश पाटील हे कल्याण ग्रामीणचे आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र 2014 मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला व 2019 मध्ये रमेश पाटील यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. रमेश पाटील हे मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांचे मोठे बंधू आहेत. 11वं नाव आहे ते नितीन भोसले यांचं. नितीन भोसले हे 2009 मध्ये नाशिक पश्चिम मधून आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र 2014 मध्ये भोसले यांचा पराभव झाला. 2023 मध्ये नितीन भोसले यांनी मनसेला सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. 12वं नाव आहे ते उत्तमराव ढिकले यांचं. उत्तमराव ढिकले हे 1999 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आणि 2009 मध्ये उत्तमराव ढिकले हे नाशिक पूर्व मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. मात्र 2015 मध्ये त्यांचं निधन झालं. सध्या उत्तमराव ढिकले यांचे चिरंजीव राहुल ढिकले हे भाजपचे नाशिक पूर्वचे आमदार आहेत. या यादीतील शेवटचं नाव आहे ते मंगेश सांगळे यांचं. 2009 मध्ये मंगेश सांगळे हे मनसेच्या तिकिटावर विक्रोळी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. 2017 मध्ये त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. मंडळी, तर हे होते 2009 मध्ये निवडून आलेले राज ठाकरे यांचे आमदार. त्यातील काही नेते सध्या राज ठाकरे यांच्या सोबत आहेत. ज्या नेत्यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला त्यामागची कारणे नक्की काय असू शकतात आणि आगामी काळात राज ठाकरे यांच्या पक्षाला पुन्हा त्यांच्या नेतृत्वात यश मिळेल का, या संदर्भात तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.